इगतपुरी तालुक्यामधील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी बुद्रुक इथं संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी बाजारपेठेच्या दिवशीच रास्ता रोको केलाय। गेल्या 15 दिवसांपासून घोटी बुद्रुक ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आणि नियोजनाच्या अभावाचा नागरिकांना फटका बसतोय। कोट्यवधींची जलजीवन मिशन योजना राबवून सुद्धा घोटी बुद्रुक ग्रामपंचायतीला नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवता आलेला नाहीये। महिलांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये अर्ध्या महाराष्ट्राची ताण भागवणारा इगतपुरी तालुका आणि याच इगतपुरी तालुक्यात आता पाण्यासाठी प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवला आहे। जलजीवनच्या जवळपास कोट्यवधी रुपयाच्या ज्या योजना आहेत घोटी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत राबवण्यात आल्या, परंतु या योजना नेमक्या गेल्या कुठे असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारू लागले आहेत आणि अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे। जवळपास 15 दिवसांपासून पाण्याचा प्रश्न हा या ठिकाणी उद्भवत आहे। अनेक महिला यांनी आता मुख्य बाजारपेठेमध्ये रस्ता अडवलेला आहे आणि नेमकी त्यांची मागणी काय आहे बघू। काय सांगाल नेमकं? माझं एवढंच म्हणणं आहे, 15 दिवसातून पाणी येतं। आम्ही 8 दिवसही सहन केलं, 8 दिवसातून पाणी येत होतं, पण आता 15 दिवस झाले पाणी नाहीये। आम्हाला इथं अधिकारी पाहिजे, प्रशासक पाहिजे, आम्हाला उत्तर पाहिजे पाण्याचं काय। आम्ही नळवाल्यांना सांगितलं तर म्हणता लाईट वाल्याचा प्रॉब्लेम आहे, लाईट वाल्याला विचारलं तर सांगताय का मोटरचा प्रॉब्लेम आहे। मग आता नक्की प्रॉब्लेम कोणाचा आहे, आम्हाला याचं उत्तर पाहिजे। या ठिकाणी प्रशासक आहे परंतु कोणताही अधिकारी यांच्या मागण्या पूर्ण करायला तयार नाहीत। टँकर सुरू आहेत, टँकरने देखील पाणी पुरवठा करून यांची तहान जी आहे ती भागवली जात नाहीये। त्यामुळे आज मुख्य बाजारपेठेच्या दिवशी या महिला मुख्य रस्त्यावर बसलेल्या आहेत आणि याकडे आता प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।